नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ताईंनो, तुम्ही माझं रेग्युलर इव्हनिंग रूटीन, मॉर्निंग रूटीन तर बघताच, पण आजचं जे काही रूटीन होतं ते होतं अक्षय तृतीयेच्या दिवशीचं सायंकाळचं रूटीन। तर या दिवशीनं बराच सकाळीच्या वेळी स्वयंपाक झाला, खूप सारे पदार्थ बनले, आमरस झालं, म्हणजे कुठे कुठे पिकल्या आंब्याचा रसाला आमरस म्हणते, पण आमच्याकडे ना कच्चे जे कैरीचं असते पण त्यालाच आमरस म्हटल्या जाते। तर आमरस बनवला, त्याच्यानंतर खीर, बरेचसे पदार्थ झाले जे की तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले आणि आता पण मी पात्र शेअर केलं, त्याच्यामध्ये दिसले असेल तुम्हाला भजे, वडे, पापड्या, कुरड्या, खूप सारं असते। आणि ते पितरांचे जेवण म्हटलं ना की बरेचसे पदार्थ आपल्याला बनवावं लागतं, त्याच्यासाठी इतका सारा भांड्यांचा पसारा निघाला। आणि आता मला विचार पडला होता की मुलं झोपले होते, पण विचार होता की घासू कसे, कारण ना उन्हात बाहेरच्या साईडला ठेवलेले होते, त्याच्यामुळे ते ना थोडेसे कडक पण आले होते। आणि दिवसभर ना स्वयंपाक चालला होता आणि वरती आहे आपल्या क्वार्टरच्या वर टीना, त्याच्यामुळे इतकं उकडल्यासारखं वाटत होतं की जेवण झालं आणि मग थोडासा 1 तास मी रेस्ट घेतला। रेस्ट म्हणजे फक्त बसून होती आणि मग व्लॉग पण म्हटलं चला छोटा मोठा आहे तेवढा व्लॉग तुम्हाला पाठवते, कारण इरेग्युलर झालं ना तर माझ्या ताईच मला कमेंट करतात की ताई तुझे व्लॉग्स काय येत नाही आहे, बरं तर नाही आहे ना, त्यांनाही काळजी वाटते आणि मलाही बरं वाटत नाही, कारण मग ते व्लॉग जर रेग्युलर नाही गेले ना आपली लिंक जी आहे ती तुटल्यासारखी होते। त्याच्यामुळे मग थोडासा मी काय केलं, होता 5-6 मिनटाचा तेवढाच व्लॉग तुम्हाला शेअर केला आणि त्याच्यानंतर मग भांडे घासायला घेतले, कारण यांची सायंकाळी परत ड्युटी होती, दुपारच्या वेळी होते घरी। योगायोगाने त्यांचं काल बरोबर व्यवस्थित पार पडलं। त्यांच्या बाबांची ही इच्छा असेल की माझ्या मुलाला रिलॅक्स द्यावं आणि माझा व्यवस्थित घास वगैरे टाकावं, व्यवस्थित माझी पूजा करावं, असं त्यांनाही वाटत असेल। जरी आपल्यात नसले तरी पण एक अटॅचमेंट जी असते ना बापलेकांची किंवा आपल्या कुठलेही जे पितर आहे त्यांची, तर असतेच असते, कारण ते आपले एक जन्म देणारे आहे किंवा मग ते आपल्यासाठी एवढं करून गेलेले आहे, तर असते एक। तर ते छान झालं एक की योगायोगाने ना दादांनासुद्धा काल सकाळी 9 ते 10, 9 वाजतापासून बिलकुल 5 वाजतापर्यंत रेस्ट होता आणि त्याच्यानंतर 4:45ला जायचं होतं। तर सगळं त्या ड्युरेशनमध्ये सगळं आटपून गेलं, कारण मग मार्केटमधून ते माठ वगैरे आणणं किंवा पूजेसाठी फुलं वगैरे, फुलं तर रेग्युलर आपल्याकडे असतेच, पण फुलं वगैरे बऱ्याचशा गोष्टी असते, विड्याचे पानं किंवा मग पात्र, डोना, भरपूरशा गोष्टी असते ज्या तिच्यासाठी आपल्याला लागत असते। ज्यांचं नॉर्मली फक्त नैवेद्य दाखवायचं असते त्यांना तेवढं टेन्शन राहत नाही, पण ज्यांना हे पात्र वगैरे बनवावं लागते ना त्यांना थोडंसं असते, इकडे तिकडे जर बंदोबस्त असतात तर मी काय केलं असतं मलाच समजलं नसतं, मी फक्त नैवेद्य ठेवू शकली असती, कारण ते आमच्यामध्ये असं आहे की फक्त ज्यांचे वडील गेले तेच त्यांचाच मुलगा हे सगळं ठेवू शकते, जे घराच्या वर घास वगैरे टाकतात ते, आणि बऱ्याच ठिकाणी असंच असणार। तर इथे जे काही आहे ती अशी पद्धत आहे। खूप सारा व्लॉग जो आहे तो मला शेअर करायचा होता, जेणेकरून आमच्याकडे काय काय पद्धती आहे ह्या तुम्हाला कळल्या असत्या, पण स्वयंपाक जो आहे ना तो खूप सारा होता, त्याच्यामुळे म्हटलं असू द्या, नेक्स्ट टाईम पुढल्या वर्षी मी नक्की शेअर करेल, किंवा मग आता येणारा जो अकरपक असतो नवरात्रामध्ये वगैरे तेव्हा नक्की शेअर करेल, कारण सेम प्रोसेस तेव्हा पण असते, हीच फक्त कुरड्या पापड्या वगैरे नसते, पण बाकी सगळं भरपूर काही असते। कुरड्या पापड्याच्या ठिकाणी अशा गुळाच्या पोळ्या वगैरे, साठोळ्या म्हणतो आम्ही त्याला। तर ना आता तुमच्याशी बोलता बोलता किती सारे भांडे जे आहे ते होऊन गेले, पटापट झाले, कारण स्मितू आणि रिधू दोघंही झोपलेले आहे, पप्पा गेले चुपचाप ड्युटीवर गेले आणि आज ना ते 6 वाजतापर्यंत झोपूनच होते, म्हणून मला बरं पडलं पटापट कामं करायला, नाही तर ते तोंड वाजवत कामं करणं म्हणजे ना खूप आपल्या मागे डोकेदुखी असते। आणि सकाळपासून एक लगबगच चालू आहे माझ्या मागे, झालं पाहिजे झालं पाहिजे, पटकन झालं पाहिजे, तरीही पात्र टाकायला 1 वाजला, पण असं होतेच मुलं छोटे म्हटल्यावर। आणि एका ताईचीने खूप छान कमेंट आली की तुझी मुलं छोटे असून तू किती छान करते, खरंच कौतुक वाटते तुझं। पण ताई, माझा कौतुक करण्यापेक्षा ना मला तुमचं एक हे वाटते की एक लेडीज असून आपण दुसऱ्या लेडीजला इतकं छान कमेंट करू शकता, खरंच एका लेडीजने दुसऱ्या लेडीजला अशीच साथ असायला पाहिजे। तर तुमचे दादा पण मला बरीच मदत करते, सगळ्या गोष्टी, स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टीत मदत करते, पण मी सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यात नाही दाखवत, म्हणजे त्यांनाही त्या गोष्टी ऑड वाटते मग कधी कधी की रोजच हा बायकोच्या मागे मागे असा करतो तसा करतो, त्याच्यामुळे नाही शेअर करत मी।
पण त्यांची मला बरीच मदत असते, त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडू शकते. जसं मला करायचं असते त्या गोष्टी मी व्यवस्थित पार पाडते. जरी घरी नसले तरी पण व्यवस्थित करून ठेवते, पण एक असल्यावरनं त्यांची सगळ्यात जास्त मदत असते. त्याच्याचमुळे मी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडते आणि आनंदाने साजऱ्या करते. त्यानंतर ना इथे ना मी फक्त वरवर पुसून घेतलं होतं. सगळं काही खराब असं दिसत नव्हतं. पण जेव्हा आपण जवळ जातो ना, जेव्हा आपण किचनमध्ये यूज करायला लागतो, तेव्हा असं वाटते की किचन ओटा जो आहे तो खूप असा मॅसी दिसायला लागतो. कारण तेलाचं तळण झालं होतं आणि स्वयंपाकात पण भरपूर सारे पदार्थ बनले होते. त्याच्यामुळे वरवर पुसून घेतलं होतं आणि मुलांना झोपवायच्या गडबडीत त्यांना जेवण, खावण सगळ्या गोष्टी असतेच. त्याच्यामुळे थोडंसं शॉर्टकट मी सकाळी आवरून घेतलं होतं. म्हटलं 1 तास, अर्धा तास थोडंसं बसते आणि नंतर परत चालू करते इव्हनिंगच्या वेळेसच सगळे कामं. त्यामुळे डीप क्लिनिंग आत्ता करत आहे, नाहीतर स्वयंपाक झाल्या झाल्या माझं असते. पण आज ते गडबड होती, त्याच्यामुळे मग हे राहू दिलं. एक कपडा मारून घेतला होता ओला, पण तेलाचं वगैरे असते त्याच्यामुळे मुंग्यांचा प्रकार जो आहे ना तो उन्हाळ्यामध्ये असतेच. पण तेल वगैरे असेल ना, जेवढ्या गोडाला मुंग्या लागत नाही ना, तेवढ्या तेलकट पदार्थाला मुंग्या लागते आणि शेवटी त्या चाळणीमध्ये भजी आणि वडे जे होते ठेवलेले त्याला मुंग्या लागल्यास. बाकीचे पदार्थ मी फ्रीजमध्ये ठेवले होते खराब होऊ नये म्हणून. पण हे जे आहे ना कडक येतील म्हणून मी बाहेरच ठेवले, पण तिथे पण मुंग्या होत्याच. पुसल्यावरही मुंग्या ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणात होत्या. पण असो आता काय करणार, मुंग्या खूप निघत आहे. मुंग्यांसाठी तुमच्याकडे काही उपाय असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पावडर वापरते, पण ओट्यावर पावडर जी आहे ती हानिकारक वाटते मला, कारण विनाशक त्याचं नावच तसं आहे. एकदम डेंजरस आहे तो पावडर. टाकल्याबरोबर ना 8 दिवस त्या डब्याच्या अवतीभोवतीसुद्धा मुंगी जी आहे ती दिसत नाही, एवढं तो डेंजरस पावडर आहे. मग खाण्याच्या ठिकाणी एकदम ओट्यावर आपण कसं टाकणार? वरवर जर लेअर दिली ना, पूर्ण असं वाटते की आपल्या ओट्यावर डस्ट झाला आहे अशासारखं दिसते. त्याच्यामुळे मी काही टाकत नाही आहे पावडर. जर दुसरा कोणता उपाय असेल तर नक्की कमेंट करून सांगा ताईंनो. त्यानंतर ना भांडे वगैरे सगळे ओट्यावर आणून ठेवले. ओट्यावर भांडे आणून ठेवलं की मग बाकीचं पटापट झाडायला बरं होते. नाहीतर झाडता भांड्यांवर उडलं की मला ते व्यवस्थित वाटत नाही आणि उडल्यावरनं परत मग ते पाणी टाका, मग परत ते भांडे वाढायला भरपूर वेळ जातो असं होते. त्याच्यामुळे आणून ओट्यावर ठेवून देते. तसंही आधी खाली ठेवायची, पण आता नाही, ह्या 1 महिन्याच्या दरम्यान मला सवय झाली आहे की ओट्यावर आणून ठेवायचं. कारण रिधू काय करतो, उठला की 1-2 भांडे, खूप सारे भांडे जो आहे तो इकडे तिकडे बेडच्या खाली, सोफ्याच्या खाली असं आणून टाकतो. मग ते काढावं लागते, परत त्याला स्वच्छ करायचं, परत जागेवर ठेवायचं. त्याच्यामुळे सरळ आता ओटा जरी छोटा आहे तरी त्याच्यावर मी ठेवून देते. आज ना जी काही कामाची सुरुवात आहे ती मी मागच्या साईडनं चालू केली, म्हणजे मागून पूर्ण स्वच्छ करत चालू केलं आहे, जेणेकरून ना पटापट आपले कामं होईल. आणि माझी एक टेक्निक आहे की ज्या रूमपासून मी सुरुवात करते ते पूर्ण परिपूर्ण त्या रूममधलं पुसणं, जेवढं काही उचल वाचल सगळं करून घेते, जेणेकरून ना पटापट आपले झाडायला बरं होते. आणि झाडाच्या वेळेस ना मग जास्त वाकाव पण लागत नाही आणि पटकन झाडून होते. 10 ते 5 मिनटात पूर्ण स्वच्छ होऊन जाते जर उचल वाचल करून राहिलं तर. नाहीतर ना इथं आपण असंच राहू दिलं सोप्यावर काहीच नाही आहे म्हणून आणि मग बाकीचं झाडत आणलं तर इथे झाडू ठेवला की छोटे मुलं म्हटल्यावर ना खूप मग गोंधळ करते की तेवढं झाडलेलं पूर्ण अजून घरभर करते, मग ते आपल्याच मागे डबलचं काम होते. त्याच्यामुळे मागच्या साईडने आज स्वच्छ करत आणली, पूर्ण मागचं क्लीन केलं भांडे घासल्यावर. त्यानंतर ओटा स्वच्छ केला, पूर्ण किचनमधलं आवरलं, त्यानंतर बेडरूममधलंसुद्धा आवरलं. दोघं झोपले आहे त्याच्यामुळे ती रूम काही तुम्हाला आज शेअर केली नाही आहे. त्यानंतर इथे ना पूजा झाली होती मगाशी, अक्षिदा वगैरे वाहल्या होत्या. तर मुलं काय करतात, वाहायचं कमी आणि इकडे तिकडे सांडवायचं जास्त, त्याच्यामुळे मग ते सगळं झटकून घेतलं. संध्याकाळच्या वेळी एवढं काही डीप राहत नाही माझं, पण आज थोड्या प्रमाणात होतं. कारण ना थोडंसं आपल्या घरात सणवार कुठलाही असो, हे पात्राचंच म्हणून नाही, अक्षयतृतीयेचंच नाही, कुठलाही असो, दसरा असो, दिवाळी असो किंवा कुठलाही सण असो, पोळा वगैरे, तर अक्षदा वगैरे आपण वाहतोच देवाला किंवा मग इतर कामासाठी अक्षित जी आहे ती आपली यूज होतेच. मग मुलं काय करतात, पूर्ण बेडवर, बेडशीटवर, सोफ्यावर असं ठिकाणी टाकते, मग ते पूर्ण डीपली आपल्याला क्लीन करावे लागते. असं जर रेग्युलर रुटीन असेल तर एवढं मला डीपली पूर्ण काही क्लीन करावं लागत नाही. सायंकाळच्या वेळेला सरळ झाडू मारला की लगेच पाणी वगैरे भरायचं आणि मग तिथल्या तिथे भांडे वगैरे स्वच्छ करायचे. फक्त ओटा जो आहे तो मी वरच्यावर पुसत राहते. पण आजचं ना थोडंसं वेगळं होतं माझं रुटीन. पूर्ण आज कमरतोड मेहनत म्हणते ना, सकाळी उठल्यापासून तर झोपतपर्यंत तेच चालू होतं. आणि ते छान असं झाडून घेतलं. काल ना पाईप लावला होता, नळ नव्हते आले त्याच्यामुळे.
बाहेरून आम्ही जेव्हा पाईप बोलवतो ना तेव्हा पायदान वगैरे पूर्ण गंद्या होते. त्याच्यामुळे आता इथे ना एक जो माझा टॉप आहे जुना कॉटनचा तो मी ठेवलेला आहे, कारण त्या ज्या पायदान आहे त्या वाळायच्याच आहे. आणि आज तसंच राहून गेलं, मग पूर्ण हातरायचं वगैरे तसंच ठेवायचं इथे दारामध्ये. त्याच्यामुळे म्हटलं आता असू दे, सकाळच्या वेळी ते चेंज करणार, तोपर्यंत छान अशा कडकडीत त्या वाळूनसुद्धा जातील. आणि आता पालापाचोळा जो आहे तो आपल्या खूप कमी प्रमाण झालेला आहे, कारण आता हिरवेगार पानं यायला सुरुवात झाली आणि जे काही पतझड होती ती पूर्णपणे टोटली खतम झाली. म्हणजे आता येणारच नाही. जर एखादी वेळा वारा वादळ वगैरे सुटलं तेव्हा मग इकडलं तिकडलं उडत येते, पण असं नॉर्मली आपल्या आंब्यांचे जे काही पानं आहे ते गळत नाही आहे. मात्र छान असे पिकले आंबे जे आहे ना ते मस्त पडते. आणि स्मितूला ना एक मजा वाटते आजकाल ना. स्मितू काय करतो, टपकन टिनावर वाजला की लगेच बाहेर येऊन 2-3 आंबे जे आहे ते गोळा करून घरी जमा करते. दाखवीन मी तुम्हाला. एक असं टोपलीच करून दिली आहे त्याला, त्याच्यामध्ये तो ठेवत जातो आणि मस्त एन्जॉय करतो. आणि आपलं हे बालपणाच्या ज्यात काही आठवणी आहे ना त्या ताज्या झाल्यासारख्या वाटते. जेव्हा आपले आई वडील शेतातून यायचे आणि ते मग पिशवीतून आपण ते झाडाचे पिकलेले आंबे घेऊन खायचो ना, ती एक वेगळी मजा होती. तसेच काहीतरी थोडक्यात आपले जे मुलं आहे ते जगत आहे असं बघून ना आपल्याला आपल्या बालपणीच्या आठवणी ज्या आहेत त्या खरंच ताज्या व्हायला लागते. आणि ना आजकाल मुलांना मोबाईल, टी व्ही ह्या सगळ्या गोष्टी न देत बसण्यापेक्षा त्यांना सायकलिंग करायला लावणं किंवा मग त्याला बाहेर ग्राउंडमध्ये खेळायला लावणं खरंच गरजेचं आहे. कारण सायकल चालवल्याने ना माझ्या स्मितूला खूप सारा फायदा झाला. एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल, कारण तोच प्रॉब्लेम सेम आता रिदूला होत आहे. त्याच्यामुळे तर कुणाला जर तो प्रॉब्लेम असेल तर मी नक्की शेअर करेल. एखादी वेळा पर्सनली सांगेल त्याला दाखवून की त्याला काय प्रॉब्लेम आहे तो. तसा तो नॉर्मलच आहे. एकदम 1% जो प्रॉब्लेम आहे तो आहे, बाकी सगळं नॉर्मल आहे. तरी पण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार स्मितूच्या वेळीनं आम्ही काहीच न करता त्याला कोणत्या ट्रीटमेंटनी त्याचे जे पाय आहे ते व्यवस्थित केले, हे सुद्धा मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल, जेणेकरून कोणत्या ताईंना त्यांच्या बाळांसाठी प्रॉब्लेम असेल तर त्यांना नक्की कळेल. आणि आज सकाळी म्हणजे आज आहे शनिवार, तर आज सकाळी दादांचं हे काम निघालं. आज यांना मिळाली साप्ताहिक. रविवारी मिळते नॉर्मली, आणि रविवार म्हटलं मग खाण्याचा दिवस असतो, नॉनव्हेज वगैरे एखादी सण वगैरे आला तर मग तो थोडासा स्किप होतो खाणं वगैरे. पण आज होता शनिवार आणि आजच्या दिवशी साप्ताहिक मिळाली. थोडंसं एक दिवस आधी मिळून गेली. त्याच्यामुळे ना त्यांनी मग हे काम काढलं, कारण पावसाळा लागायच्या आधीनं हे काम करणं खूप गरजेचं होतं. साईडला मागच्या साईडला मोठी अशी नाली आहे आणि मग साईडला पण चेंबर आहे. त्याच्यामुळे काय होते ना, ओल्या याच्यात सरपटणारे प्राणी जे काही आहे आपले साप, विंचू ह्या प्रकारनं आमच्या क्वार्टरमध्ये मागच्या वर्षी खूप दिसून येत होता. जवळजवळ 8 दिवस गेले की लगेच दिसलं. 8 दिवस गेले की विंचू आलाच. आणि आता रिदू इतका चालता झाला आहे की त्याला आपण कोंडून नाही ठेवू शकत, मग तो सारखा बाहेर येतो. म्हणून ना आता ठरवलंच होतं की पावसाळा लागायच्या आधी आपल्या क्वार्टरची एवढी सोय करायची. तर ताईंनो, हा जो छोटासा व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.